उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नुकतंच एक वक्तव्य केले, ज्यातून त्यांची मुख्यमंत्री पदाची इच्छा लपून राहिली नाही। मात्र त्यानंतर वक्तव्य, टीका आणि टोमण्याचे असे काही पतंग फिरू लागले की चर्चांना नुसतं उधाण आलं। अखेरीस अजित पवारांनाच पुढे येऊन त्याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागले। पाहुयात उपमुख्यमंत्री पदावरून कसं रंगलं चर्चेचं गुऱ्हाळ या स्पेशल रिपोर्टमधून। अजित पवार मुख्यमंत्री कधी होणार? अजित पवारांच्या वक्तव्यानं नवी चर्चा। मुख्यमंत्री पदावरून राजकीय टोलेबाजी जोरात। मलाही वाटतं अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावं, पण कुठे जमतंय। आता परमनंट उपमुख्यमंत्री आहेच। मी जर तसं म्हणलेलं असेल तर ते शब्द मी मागे घेतो। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार या ना त्या कारणानं कायमच चर्चेत असतात। कधी रांगडेपणा तर कधी रोखठोक शैलीमुळे ते चर्चेच्या केंद्रस्थानी येतात। त्यातच त्यांनी नुकतंच एक वक्तव्य केलंय। मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, मात्र योग कुठे आलाय असं अजित पवार बोलले आणि त्यावरून चर्चांना उधाण आलं। काय म्हणालेत अजित पवार पहा। राही भिडे म्हणाल्या की उद्याच्याला या महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे। आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटत असतं, परंतु शेवटी तो योग पण जुळून यावा लागतो। कारण मलाही वाटतं अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावं, पण कुठे जमतंय। त्याच्यामुळं कधी ना कधी तो योग येईल। खरं तर अजित पवार यांच्या कारकिर्दीत जितक्या वेळा उपमुख्यमंत्री झाले आहेत, तितक्या वेळा कुणीच उपमुख्यमंत्री झालेलं नाही। अर्थात अजित पवारांनी हा विषय अनेकदा गमतीनं घेतला। असं असलं तरी त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा काही लपून राहिलेली नाही। मात्र आता त्यांनी हे वक्तव्य केल्यानंतर भाजपचे नेते परिणय फुके यांनी त्यांना परमनंट उपमुख्यमंत्री असं म्हणत टोला लगावलाय। तर संजय शिरसाट यांनीही त्याबाबत भाष्य केलंय। आता परमनंट उपमुख्यमंत्री आहेच। तर मला असं वाटतं की मुख्यमंत्री जरी अजितदादा झाले नाही तरी त्यांनी एक रेकॉर्ड केलेला आहे उपमुख्यमंत्री पदाचं। मला वाटतं इतक्या प्रदीर्घ कालापर्यंत कोणी उपमुख्यमंत्री राहिले नसेल। निश्चित भविष्यात जर योग आलेच तर ते मुख्यमंत्री होतील आणि राजकारणामध्ये अशी अपेक्षा बाळगणं काही गैर नाही। अजित पवार आणि परिणय फुके या महायुतीतील दोन नेत्यांमध्ये अशी जुगलबंदी रंगलेली असताना टीका आणि टोमणे मारण्याची संधी विरोधक तरी कशी सोडतील? भारतीय जनता पक्षाबरोबर राहिलेले जे मित्र एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही आणि अजित पवार सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर राहून मुख्यमंत्री होणार नाही। जर हे दोन्ही पक्ष भाजपात विलीन झाले तर ते भारतीय जनता पक्षाचे म्हणून मुख्यमंत्री कदाचित भविष्यात होतील। हे त्यांना स्वतः अमित शहाने सांगितलेलं आहे, मी लिहिलंय सामनात। एकीकडे मुख्यमंत्री पद आणि उपमुख्यमंत्री पद यावरून टीका आणि टोमणे सुरू असतानाच अजित पवारांनी हा सगळा गोंधळ पाहून आपलं वक्तव्य मागे घेत गमतीत बोलल्याची कबुली दिली। हे आपलं गमतीनं म्हणलं तरी लगेच अरे बाबा मी तसं म्हटलेलं असेल, मी जर तसं म्हणलेलं असेल तर ते शब्द मी मागे घेतो। त्याच्यावर प्रश्न मिटला। पण संजय राऊत असा प्रश्न मागे घेतल्यावर आता मी माझे शब्द तर असा हा राजकीय टोलेबाजीचा प्रवास अजित पवारांच्या वक्तव्याने सुरू झाला। त्यानंतर इतर नेत्यांनीही त्यात हात धुवून घेतला आणि अखेरीस खुद्द अजित पवारांनाच त्याबाबत खुलासा करावा लागला। आता तरी यावरून वक्तव्यांचे पतंग थांबतील का हे बघावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।